नमस्कार, मी सारंग गायकवाड. मी जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तनवाडी या छोट्याशा गावातून आलेलो आहे. मी सध्या राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युथ डेव्हलपमेंट श्रीपेरुंबदूर तामिळनाडू येथे मास्टर इन सोशल वर्कच्या 2य वर्षाला शिकत आहे. आजपासून बरोबर 1 वर्ष अगोदर मी एकलव्यसोबत जुळले गेलो. एकलव्यचा एक वर्कशॉप होता, 3 दिवसाची कार्यशाळा बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामध्ये. तिथं मी एका ठिकाणी जाहिरात बघितली आणि मी एकलव्यच्या त्या कार्यशाळेला जॉईन झालो. तेव्हापासून मी एकलव्यचा भाग झालो आणि त्यापासून कंटिन्यू 1-1.5 वर्षापासून मी एकलव्यच्या सोबत जुळलेलो गेलेलो आहे. तर एकलव्यने आम्हाला त्या 3 दिवसाच्या कार्यशाळामध्ये वेगवेगळ्या विषयातील तज्ज्ञ लोक असतील. जवळपास 3 दिवसामध्ये 7 ते 8 विषयावर तज्ज्ञ लोक आले. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की हायर एज्युकेशनमध्ये आपल्या पोरांना कशा संधी आहेत, जे की ग्रासरूट स्टुडंट आहेत किंवा फर्स्ट जनरेशन लर्नर आहेत, त्यांना कशा प्रकारच्या संधी आहेत. आणि मोठे मोठे नामांकित विद्यापीठ आहेत, जसे की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स असेल, अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटी असेल. या मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही कशा प्रकारे जाऊ शकता, तिथं एंट्रन्स एक्झाम काय असते, नेमकं पॅटर्न काय असतो, तुम्हाला पुढे गेल्यानंतर भविष्यातील संधी कशा आहेत, या सगळ्या जे उच्च शिक्षणाच्या संधी आहेत तिथं आम्हाला 3 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या आणि एकलव्यचा त्याचा मला फायदा झाला. आणि त्यानंतर मी लगेच एकलव्यचा 2 महिन्यानंतर एकलव्यची 3 महिन्याची वर्कशॉपची बॅच होती, त्याला मी जॉईन झालो आणि मला खूप या गोष्टीचा सविस्तर फायदा झाला. आणि मी आज इथपर्यंत कशामुळे आहे तर फक्त एकलव्यामुळे सगळं श्रेय एकलव्याला जातं. पुढील प्रोसेस वैष्णवी आपल्याला सांगितलं. नमस्कार, मी वैष्णवी यवतमाळ जिल्ह्यातील आहे आणि मी एकलव्याशी गेल्या म्हणजे माझं जेव्हा मी UG करत होते त्या टाईमपासून मी एकलव्याशी जुळले आहे. आता 5 वर्ष झालेली आहेत. तर एकलव्य एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे गरीब जो एक मुलगा आहे मुलगी आहे की आपण एक शिक्षणाची अपॉर्च्युनिटी जी आहे, आपण हायर एज्युकेशन काय आहे हे आपण एकलव्य थ्रू समजू शकतो. तर त्यामध्ये तुम्हाला क्रॅश कोर्स असतो. 3 महिने तुम्ही ज्या विषयाशी निगडीत गोष्टी शिकणार आहात, म्हणजे GK असो तर तुमचं जनरल नॉलेज असो या अथवा मॅथमॅटिक्स असो, सगळ्या गोष्टी तुमच्या या 3 महिन्याच्या कोर्समध्ये कव्हर केल्या जाते. आणि त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर गायडन्स तुम्हाला मेंटर्सकडून आणि बाहेरचे लोक येतात, ते शिकवतात आणि तुमचं म्हणजे एक डेव्हलपमेंट जे इंग्लिश ची भीती असते आपल्यामध्ये त्या गोष्टींवर काम केले जाते. तर तसा हा एक प्रोसेस असतो 3 महिन्याचा. आणि त्यानंतर मग नेक्स्ट प्रोसेस असते ते मेंटरिंगची आणि आपले जे मॉक इंटरव्ह्यू असतात त्याबद्दल सारंग बोलेल. मेंटरिंगमध्ये प्रामुख्याने आता हे सगळं 3 वर्षाचं जसं वैष्णवीने सांगितलं की 3 महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण केलं जातं. म्हणजे जे बेसिक एज्युकेशन आहे आपल्या पोरांचं बेसिक एकच असतं आणि ते बेसिक पक्क करून केलं जातं. कारण की भविष्यामध्ये तुम्हाला जे एंट्रन्स एक्झाम द्यायची आहे मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीचे, सेंट्रल युनिव्हर्सिटीचे, ते एंट्रन्स एक्झामसाठी तुम्हाला परिपूर्ण केलं जातं 3 महिन्यामध्ये. त्यानंतरचा प्रोसेस असते तुम्हाला मेंटरिंग उपलब्ध करून दिलं जातं. म्हणजे तुमच्या विषयाचा जो तुमचा इंटरेस्ट एरिया आहे त्यानुसार तुम्हाला मेंटरिंग अवेलेबल करून दिलं जातं. जसं आमची बॅच झाल्यानंतर आम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला इंडिव्हिज्युअली मेंटरिंग केली जाते. मग तुमच्या विषयासोबत तुम्हाला ओरिएंटेशन दिलं जातं. नेमकं हा विषयामध्ये तुमचा इंटरेस्ट एरिया हा आहे, मग ह्या विषयामध्ये नेमकं काय असतं. आणि तुम्हाला इंटरव्ह्यू ज्यावेळेस फेस करावं लागतं, ज्यावेळेस इंटरेस्ट एक्झाम झाल्यानंतर इंटरव्ह्यू असतो. ह्या इंटरव्ह्यूमध्ये नेमकं तुम्हाला कशा प्रकारचे अपेक्षित प्रश्न आहेत, जे की ऑलरेडी चांगल्या युनिव्हर्सिटीमधून नामांकित युनिव्हर्सिटीमधून पासआउट झालेले विद्यार्थी आपल्याला मेंटरिंग करत असतात. आणि त्यामध्ये तुम्हाला सलग 1-1.5 महिना कंटिन्युअस तुम्हाला मॉक इंटरव्ह्यू घेतले जातात, तुम्हाला ग्रुप इंटरव्ह्यू पण घेतले जातात, तुम्हाला सगळ्या पद्धतीनं इंटरव्ह्यूसाठी परिपूर्ण केलं जातं. हे मेंटरिंगमध्ये होतं. त्यानंतरची प्रोसेस असते तुमचा इंटरव्ह्यू झाला त्यानंतर मग प्रोसेस असते तुम्ही तुमच्या विद्यापीठात जाणार, तुमचे जिथे सिलेक्शन झाणार तिथे जाणार. त्यानंतरचा आपला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो हा आर्थिक. तर म्हणजे आपल्याकडे तेवढा एक आर्थिक बळ नसतं आपल्याकडे, आपण नाही फेस करू शकत सगळ्या गोष्टी आणि नवीन ठिकाणी गेल्यानंतरचा खर्च आणि या सगळ्या गोष्टी वाढतात. तर एकलव्य एक असा एक प्लॅटफॉर्म आहे जे तुम्हाला वेगवेगळ्या संस्थांसोबत जोडतं. जसं की विद्याधन सहाय्यक मंडळ म्हणून एक चांगली स्कॉलरशिप प्रोव्हाइड करणारं एक नॉलेज किंवा या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला एकलव्य देतात. आणि त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही एकलव्यमधनं इथनं तुमचा साथ सुटत नाही, तर तुम्हाला म्हणजे स्वतःला तुम्ही एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहात तर तुम्ही पण एक मेंटर म्हणून काम करू शकता आणि पुढील येणाऱ्या पिढीतील मुलांसाठी तुम्ही गायडन्स म्हणून एक तुमचं स्वतःचं योगदान देऊ शकता. तर एकलव्य एक अशी गोष्ट आहे की ज्यासोबत तुम्ही तुमची एकदा नाळ जोडली तर ते तुटणं म्हणजे अशक्य आहे. जसं वैष्णवीने सांगितलं त्याप्रमाणे जसं आम्ही आमच्या एका छोट्याशा गावामधून आलो, म्हटलं सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये काय माहीत नव्हतं आम्हाला, टाटा इन्स्टिट्यूट काय असं माहीत नव्हतं. सोशल सेक्टरमध्ये भरपूर साऱ्या फेलोशिप्स आहेत.
भरपूर सारे कोर्सेस आहेत तिथे आपण खरं तर ग्रासरूटमधल्या फर्स्ट जनरेशन लर्नरमध्ये पोरांचं जाणं गरजेचं आहे, परंतु त्यांना तो एक प्लॅटफॉर्म भेटत नाही. पण एकलव्य तो प्लॅटफॉर्म तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये उपलब्ध करून देतो आणि त्याचाच कुठंतरी आम्हाला फायदा झाला आणि एकलव्यमुळेच आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. तर तुम्हाला विनंती करतो एकलव्यच्या 3 दिवसाच्या कार्यशाळेला जॉईन होतानंतर आपण ऑटोमॅटिक एकलव्याचा भाग होऊन एकलव्यासोबत कायम जुळत राहाल ही अपेक्षा. धन्यवाद.